हम्म. तर इकडे लक्ष द्या आता की मागच्या क्लासमध्ये आपण ग्राइंडिंग व्हील बद्दल माहिती पाहिली होती, बरोबर? की ग्राइंडिंग व्हीलचा हो. उपयोग कशासाठी केला जातो आणि ग्राइंडिंग Yes, sir. व्हीलचा स्ट्रक्चर काय असतो, बरोबर? अब्रेसिव्ह हो. काय असतात, बॉन्ड काय असतात, बरोबर? आणि टाइप्स ऑफ ग्राइंडर मध्ये बेंच ग्राइंडर कसा असतो आणि पेडस्टल ग्राइंडर कसं असतो याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेली होती, बरोबर? Yes, sir. तर त्याच्यानंतर मग गेजेस बद्दल माहिती सांगितली होती की गेजेसचा उपयोग कशासाठी केला जातो, फिलर गेज, रेडियस गेज याच्याबद्दलची माहिती मी दिली होती. क्लिअर? Yes, sir. हा. तर त्याच्यानंतर आता नवीन टॉपिक आहे पिग आयरन अँड कास्ट आयरन. हे काय आहेत, एका धातूचे नाव आहेत, बरोबर? हो. पिग आयरन आणि कास्ट आयरन हे एक धातूचे नाव आहेत. तर पिग आयरन काय असतो आणि कास्ट आयरन काय असतो, कास्ट आयरन बद्दल माहिती आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहू आणि आज आपण फक्त पिग आयरन बद्दल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे? तर पिग आयरन हा एक धातू आहे. हे काय धातू? तर याला धातू. कच्चा लोहा म्हणतात. कच्चा लोहा म्हणजे अशुद्ध लोहा. कच्चा लोहा म्हणजे काय? अशुद्ध लोहा. तर अशुद्ध लोहा अशुद्ध लोहा म्हणजे डायरेक्टली आपल्याला जो लोहा आहे मिळालेला. हा कुठून प्राप्त होत असतो? खनिज मिळालेला लोहा. हा, अशुद्ध. खनिजापासून मिळत असतो आणि हे खनिज खनिज आपल्याला कुठे सापडतात? जमिनीमध्ये, जमीन. बरोबर? तर आपण हो. जमिनीमध्ये मिळालेला डायरेक्टली खनिजाचा उपयोग कोणत्याही वस्तू तयार करण्यासाठी केला जातो का? नाही. त्याला नाही. क्लीन केलं तर त्या जातं. खनिजापासून जो तयार होणारा लोहा आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो, बरोबर? जसं की Yes. अल्युमिनियम तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी खनिज वेगळा लागतो, की बॉक्साईट नामक खनिजापासून हा अल्युमिनियम धातू बनवला जातो, बरोबर? Yes, sir. हा. तर त्याचसाठी आपल्याला आपण नाव ऐकलेलं आहे की कास्ट आयरन आहे, रॉट आयरन आहे, पिग आयरन आहे. या पद्धती जर माइल्ड स्टील आहे, माइल्ड स्टील नंतर स्टेनलेस स्टील, या जो वेगवेगळ्या प्रकारचा जो लोहा आहे तो कोणत्या ना कोणत्या खनिजापासूनच तयार झालेला आहे, बरोबर? हो. हा. तर त्यामधील एक धातूचा प्रकार आहे पिग आयरन. पिग आयरनला आपण कच्चा लोहा असे म्हणतात. पिग आयरनला काय म्हणतात? कच्चा लोहा. तर कच्चा पिग लोहा. आयरनला कच्चा लोहा का बरं म्हणतात? कारण तो अशुद्ध आहे. त्याच्यामध्ये जे अशुद्धी आहे ते जास्त आहे, Yes, बरोबर? sir. त्याच्यामध्ये काय अशुद्धी जास्त आहे. अशुद्धी म्हणजे काय? म्हणजे पिग आयरन शुद्ध मध्ये नकळत प्युअर लोहा कोणतीही आहे का? प्रक्रिया न प्युअर करता. लोहा आहे का? नाही. 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 तर खनिज म्हणजे काय? आपण एक जमिनीतून दगड आपल्याला मिळते, त्या दगडामध्ये 100% लोहा असतो काय? नाही. कच्चा नाही. असतो. त्याच्यावर प्रक्रिया. त्याच्यामध्ये 30 त्याच्यामध्ये 30 ते 40% लोहा असतो आणि बाकीचे जे अशुद्धी असतो म्हणजे 30-40% एका दगडामधील फक्त 30-40% लोहा आपल्या कामाचा आहे आणि बाकीचं काय आहे ते अयस्क आहे, बरोबर? Yes, sir. हा. अयस्क म्हणजे त्याला काय म्हणतात? आयरन आर. अयस्कला काय म्हणतात? आयरन आयरन आर. आर. तर अयस्क म्हणजे आयरन आर. तर आयरन आर म्हणजे काय? की हे वेस्टेज आहे, वेस्टेज, बरोबर? जो Yes. लोहा ज्याच्यापासून आपण तयार करतो तो जो खनिज आहे त्याच्यापासून तो जो तयार करतो आपण त्याचा अयस्क आहे, बरोबर? जे काही आपल्याला हो. खनिज जमिनीतून प्राप्त होतो तो खनिजामध्ये 100% लोहा नसतो, तर फक्त 40 ते 60% असेल. तर 40% त्याच्यामध्ये काय आहे? अशुद्धी आहे. समजा 60% जर एका खनिजामध्ये लोहा आहे तर 40% काय आहे? अशुद्धी आहे, बरोबर? शुद्ध. हो. हा. तर अशुद्धी, मग त्या खनिजामधील अशुद्धी दूर करण्यासाठी आपल्याला प्रोसेस काय करावी लागेल? त्याला त्याच्यावर प्युरिफाय करावं केमिकल लागेल. उपयोग करून. त्याच्यावर प्युरिफिकेशन प्रोसेस म्हणजे आपण जर अशुद्ध पाणी जर शुद्ध करायचं आहे तर आपण कशाचा वापर करतो? फिल्टरचा. माननाडे, आवाज येत आहे का? माईक ऑन कर माननाडे. नाही सर, नेटवर्क आवाज येत आहे? बरोबर नाही.
नेटवर्क मध्ये जा ना मग. हा, तर आपल्याला जर अशुद्ध पाणी शुद्ध करायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो? फिल्टरचा. आरोचा वापर करतो किंवा फिल्टरचा वापर करतो, बरोबर? येस सर. हा, तर त्याच प्रकारे अशुद्ध लोहा शुद्ध करण्यासाठी आपण फर्नेसचा वापर करतो. आपण कशाचा वापर करतो? अशुद्ध लोहा शुद्ध करण्यासाठी फर्नेसचा वापर करतो, आणि ती फर्नेस या प्रकारची असते. फर्नेस म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये आपण लोहा वितळवायचा प्रयत्न करतो. काय करतो? लोहा वितळवून, वितळल्यानंतर लोहा हा वजनाने काय असतो? हेवी असतो, बरोबर? आणि हो. त्याच्यामध्ये जो आयरन आर अयस्क असतो, तो अयस्क तरंगतो. येस सर. समजलं का मी काय म्हणताय? हो. जर अशुद्ध लोहा आहे त्याला जर शुद्ध करायचं असेल तर प्युरिफिकेशन प्रोसेससाठी फर्नेसचा वापर केला जातो, आणि फर्नेस मध्ये एक हायली टेम्परेचर म्हणजे उष्णता निर्माण केली जाते, आणि त्या उष्णतेमध्ये लोह्याला टाकलं जातो, आणि जो शुद्ध लोहा आहे तो वजन असल्यामुळे तो खाली बसतो आणि अशुद्धी हे वरती तरंगतो, बरोबर? आणि या येस. फर्नेसच्या खाली एक टॅग होल असतो आणि दुसरा एक स्लॅग होल असतो. तर टॅग होल मधून शुद्ध लोहा बाहेर पडतो आणि स्लॅग होल मधून जे काही अयस्क आयरन आर आहे ते बाहेर पडतो, बरोबर? येस सर. अशुद्धी. हा, तर ही माहिती झाली. अशुद्धी जे आहे ते बाहेर पडतो. तर ही फर्नेस बद्दल माहिती झाली. मी डिटेल माहिती नंतर देतो. तर आता सुरुवातीला तुम्हाला फक्त एवढं समजायचं आहे की पिग आयरन म्हणजे काय. तर पिग आयरन हा कोणता लोहा आहे? कच्चा लोहा आहे, बरोबर? कच्चा लोहा म्हणजे काय? अयस्क. म्हणजे जे काही आपण जमिनीतून खनिज म्हणजे दगड, बरोबर? जे काही स्टोन असतात, दगडामध्येच लोह्याचे प्रमाण असतो, आणि त्याच दगडामधून आपल्याला लोहा जर बाहेर वेगळा काढायचा असेल तर त्याच्यासाठी प्युरिफिकेशन प्रोसेस असतो. तर प्युरिफिकेशन प्रोसेस साठी ब्लास्ट फर्नेसचा वापर केला जातो, ज्याच्यापासून आपल्याला पिग आयरन तयार होतो, बरोबर? हा, तर सर्वप्रथम आपण समजू की आयरन आर म्हणजे काय. तर आयरन आर म्हणजे हा कच्चा लोहा आहे की हा अयस्क आहे. अयस्क म्हणजे जो जमिनीतून खनिज प्राप्त होतो त्याला आयरन आर असे म्हणतात. समजलं का? येस सर. येस सर. जो जमिनीतून आपल्याला दगड म्हणजे आपण लोहा काढण्यासाठी जो दगड आपण जमिनीतून काढतो त्याला काय म्हणतात? आयरन आर म्हणतात. समजलं आता? आयरन आर. हा आयरन आर म्हणतात. तर हा आयरन आर म्हणजे आता समजलं का नेमकं काय आहे? हो. की त्यातून जमिनीतल्या निघालेला ज्या लोहा. दगडापासून आपण लोहा काढत असतो त्या दगडाला आयरन आर असे म्हणतात, बरोबर? येस सर. हा, तर त्या आयरन आरचे प्रकार आहेत. मग आयरन आर किती प्रकारचे आहेत म्हणजे खनिज किती प्रकारचा असतो त्याच्यापासून आपल्याला पिग आयरन हा जो लोहा आहे तो तयार करतात, बरोबर? तर हो. हा पिग आयरन डायरेक्ट तयार झालेला आहे का? नाही. 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 या आयरन आर पासून पिग आयरन तयार झालेला आहे. मग आयरन आरचे प्रकार किती प्रकारचे आहेत? तर या आयरन आर मध्ये 40 ते 65% पर्यंत लोह्याचे प्रमाण असतो. समजलं आता? येस सर. समजा आपण जमिनीतून एक खनिज काढत आहोत आणि त्या खनिजामध्ये 40 ते 65% पर्यंतच फक्त लोह्याची मात्रा असते, बरोबर? बाकी सगळा काय असतो? अयस्क असतो. येस टू. हा, आयरन आर. बाकी सगळा काय असतो? यस. अयस्क असतो. तर आता जे आपण जमिनीतून आयरन आर बाहेर काढतो त्याचे नाव काय आहेत? किती प्रकारचे आयरन आर असतात? तर नंबर 1 प्रकारचा आयरन आर आहे हेमेटाइट. पहिला नाव काय? हेमेटाइट. हेमिटाईट. हेमेटाइट. दुसरं नाव आहे लिमोनाइट. लिमोनाइट. दुसरं नाव काय? लिमोनाइट. लिमोनाइट. तिसरं नाव आहे सिडेराइट. सिडेराइट. आणि चौथा प्रकार आहे मॅग्नेटाइट. आणि 5वा प्रकार आहे पॅराइट. 5वा प्रकार काय? पॅराइट. पॅराइट. राईट.
हा, आणि 6वा प्रकार आहे आयरन स्टोन. क्ले आयरन स्टोन म्हणतात त्याला. हे 6 प्रकारचे आयरन आर जमिनीत सापडत असतात. आणि हा जो आयरन आर आहे, हे जे अयस्क आहे, याच्यापासून आपल्याला आयरन आर म्हणजे पिग आयरन म्हणजे कोणता? पिग आयरन, कच्चा लोहा. पिग आयरन किंवा कास्ट आयरन हा लोहा तयार करत असतो. तर डायरेक्टली पिग आयरन आपण कशापासून तयार करतो आता? आयरन आर. आयरन आर पासून, बरोबर. आणि आयरन आर चे प्रकार किती आहेत? 6. 6. प्रकार आहेत. एक हेमेटाइट, दुसरा लिमोनाइट, तिसरा सिडेराइट, चौथा मॅग्नेटाइट, 5वा पॅराइट आणि क्ले आयरन स्टोन हा 6वा नंबरचा प्रकार आहे. तर आपण आता याच्याबद्दल माहिती बघू की कोणत्या आयरन आर मध्ये किती % लोहा असतो. समजला आता? येस सर. हा, म्हणजे जो हेमेटाइट नावाचा खनिज आहे, याला आपण खनिज म्हणू, म्हणजे लवकर समजेल आपल्याला, बरोबर. हा खनिज आहे जो Yes, sir. जमिनीतून प्राप्त होतो, बरोबर. आयरन आरला आपण खनिज पण म्हणू शकतो. तर आपण आता पाहू की हेमेटाइट मध्ये किती % लोहा आहे, लिमोनाइट मध्ये लोह्याचे प्रमाण किती आहे, सिडेराइट मध्ये लोह्याचे प्रमाण किती आहे, मॅग्नेटाइट मध्ये लोह्याचे प्रमाण किती आहे, पॅराइट मध्ये लोह्याचे प्रमाण किती आहे आणि क्ले आयरन स्टोन मध्ये लोह्याचे प्रकार किती आहे. म्हणजे त्याच्यानुसार त्याची प्युरिफिकेशन प्रोसेस ही ब्लास्ट फर्नेस मध्ये केली जाते. आणि ब्लास्ट फर्नेस ही या प्रकारची असते. दिसतंय फोटोमध्ये? स्क्रीनवर Yes, लक्ष sir. द्या. Yes, sir. हा, तर हे ब्लास्ट फर्नेस म्हणजे तुम्ही लोहारच्या घरी पाहिले का? एक ब्लोअर लावलेला असतो. काही जर त्यांना वस्तू बनवायच्या असतात तर पहिले गरम करतात ते झोतभट्टीमध्ये, Yes, sir. हो. बरोबर आहे. आपल्याला कुऱ्हाडीला धार लावायचा आहे किंवा कुऱ्हाड बनवायचा आहे किंवा आपल्या शेतीच्या कामाचे हत्यारे बनवायचे आहेत, तर ते काय करतात की छोटीशी एक फर्नेस तयार करतात आणि त्याच्यामध्ये लोहा गरम करतात आणि त्याला पाहिजे तो आकार प्रदान करतात, बरोबर. Yes, sir. येस सर. हा, तर त्याच प्रकारे आयरन आर हा अशुद्ध आहे. तर त्याला शुद्ध करण्यासाठी आपण ब्लास्ट फर्नेसचा उपयोग करू. आणि हे ब्लास्ट फर्नेस खूप मोठी असते आणि याच्यामध्ये टेम्परेचर असतो आणि टेम्परेचरमुळे ते जे आपले स्टोन आहेत, खनिज आहेत, तो काय करतो? वितळून जातो, बरोबर. येस सर. तो या फर्नेस मध्ये वितळून जातो. आणि एका दगड म्हणजे जो खनिज आहे, या खनिजामध्ये जर समजा 40% लोहा असेल तर तो दगड पूर्ण वितळल्यानंतर जे लोह्याची मात्रा आहे ते काय होईल? लोहा काय असतो? वजनाने जड असतो. खाली बसेल. हा, तर लोहा वजनाने जड असतो म्हणून तो खाली बसतो आणि जे अशुद्धी आहे ते वरती तरंगत राहतो, बरोबर. आता समजलं का? Yes, sir. येस सर. या फर्नेस मध्ये लोहा खाली बसतो आणि अशुद्धी ही वरती तरंगतो. म्हणून हे खाली एक टॅग होल असते. मग हा जो वितळलेला लोहा आहे ते लोह्याचे प्रमाण टॅग होल मधून बाहेर काढला जातो आणि अशुद्धी हे स्लॅग होल मधून बाहेर काढला जातो. समजलं आता प्युरिफिकेशन प्रोसेस कशी केली जाते? Yes, sir. बरोबर. हा, हम्म. आणि या फर्नेस मध्ये कमीत कमी 1800 अंश सेल्सिअस, 300 अंश सेल्सिअस ते 1800 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असतो, बरोबर. जेणेकरून तो खनिज फर्नेस मध्ये वितळला पाहिजे. हा, तर ही आहे प्युरिफिकेशन प्रोसेस. तर हे तुमच्या माहितीसाठी आहे. तर आपण अगोदर पाहू आता की पिग आयरन तयार करण्यासाठी कोणकोणत्या खनिजांचा वापर केला जातो आणि त्या खनिजाचा जो प्रकार आहेत, आयरन आरचे प्रकार आहेत, हे आहे हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट, मॅग्नेटाइट, पॅराइट आणि क्ले आयरन स्टोन इत्यादी प्रकारचे खनिज आहेत. आणि या कोणत्या खनिजामध्ये लोह्याची मात्रा म्हणजे लोह्याचे पर्सेंट किती असतात याच्याबद्दल माहिती आपण पाहू आता. ठीक आहे. आता पहा, हे पहिलं आहे हेमेटाइट. हेमेटाइट मध्ये लोह्याची मात्रा किती असते? 70%. 70%. 70%. आणि या हेमेटाइट मध्ये 2 प्रकार आहेत, रेड हेमेटाइट आणि ब्राऊन हेमेटाइट, बरोबर. हा, या हेमेटाइट मध्ये 2 प्रकार आहे, एक रेड हेमेटाइट आहे आणि दुसरा ब्राऊन हेमेटाइट आहे. त्याच्यामध्ये रेड हेमेटाइट मध्ये लोह्याची मात्रा किती असते? 70%.
बरोबर. Yes, sir. आणि ब्राऊन हेमेटाइट मध्ये लोह्याची मात्रा किती असते? 50. 50%. 50%. म्हणजे याच्यात 50% ते किती म्हणता येईल आपल्याला? 70% एवढा 70. लोहा हेमेटाइट या खनिजापासून प्राप्त केला जातो. समजलं आता? Yes, sir. Yes, sir. हेमेटाइट या खनिजापासून 50 ते 70% लोहा प्राप्त केला जातो. हा पहिल्या खनिजाचं नाव आहे. समजलं आता? Yes, sir. तर आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय? लिमोनाइट. हे बघा, लिमोनाइट. लिमोनाइट मध्ये किती पर्सेंट लोहा असतो? 60%. 60%. 60% लोहा. म्हणजे इथं लिहू दे, इथं लिहून टाकतो मी 60% लोहा. बरोबर. हम्म. म्हणजे हे खनिज आहेत, हे खनिजाचे नाव आहे आणि याच्यापासून एवढा पर्सेंट लोहा बाहेर काढला जातो. बाकीची याच्यामध्ये अशुद्धी आहे. जसं लिमोनाइट मध्ये 60% लोहा आहे, तर याच्यामध्ये अशुद्धी किती आहे? 40%. 40%. 40% अशुद्धी आहे. तर हे प्रश्न कुठे विचारत असतात? परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह जे आहे याच्यामध्ये विचारत असतात की हेमेटाइट मध्ये लोह्याची मात्रा किती, लिमोनाइट मध्ये लोह्याची मात्रा किती. तर याच्यासाठी तुम्ही हे इम्पॉर्टन्स आहेत, हे आठवण ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर Yes, बघा, sir. लिमोनाइट नंतर सिडेराइट आहे. बरोबर. लिमोनाइट नंतर सिडेराइट आहे, तिसरा नंबर. तर सिडेराइट मध्ये किती पर्सेंट लोहा असतो? 48%. 48%. म्हणजे 48% लोहा असतो. आणि त्याच्यानंतर बघा मॅग्नेटाइट, चौथा नंबर. मॅग्नेटाइट मध्ये किती पर्सेंट लोहा असतो? 72. 72%. किती असतो? मॅग्नेटाइट मध्ये 72%. आणि पाचव्या नंबरचा आहे पॅराइट. आणि पॅराइट मध्ये लोह्याची मात्रा किती असतो? 40%. 40%. 40%. बरोबर. Yes, sir. मॅग्नेटाइट मध्ये 72% आणि सिडेराइट मध्ये 48%. आणि शेवटचा आहे आपला काय? क्ले Clay आयरन iron स्टोन. stone. हा, क्ले आयरन स्टोन मध्ये किती पर्सेंट लोहा असतो? 40. 40%. 40% लोहा. समजलं का आता? सिंपल गोष्ट आहे बिलकुल. Yes, sir. तुम्हाला मी आयरन आर काय असते याच्याबद्दल माहिती समजावून सांगितली की आयरन आर म्हणजे हा कच्चा लोहा आहे की जे काही आपण खाण असते ना, खाण, लोह्याची खाण असतो, त्याच्यामधून आपण Yes, sir. डायरेक्ट लोखंड बाहेर काढतो का? नाही. 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 त्याच्या खनिजापासून आपण लोहा तयार करत असतो. तर जे काही जमिनीतून आपल्याला खनिज प्राप्त होते ते खनिज 6 प्रकारचे असतात. एक हेमेटाइट, दुसरा लिमोनाइट, सिडेराइट, मॅग्नेटाइट, पॅराइट आणि क्ले आयरन स्टोन इत्यादी प्रकारच्या खनिजापासून आपल्याला आयरन आर किंवा कास्ट आयरन इत्यादी धातू बनवता येतात. तर याच्यामध्ये किती पर्सेंट लोह्याची मात्रा असतो? तर हेमेटाइट मध्ये 50%, 50 ते 70%, लिमोनाइट मध्ये 60%, सिडेराइट मध्ये 48%, मॅग्नेटाइट मध्ये 72%, पॅराइट मध्ये 40% आणि क्ले आयरन स्टोन मध्ये पण 40% लोह्याची मात्रा असतो. समजलं आता? Yes, sir. Yes, sir. आता इकडे लक्ष द्या. आता बघा, क्लिनिंग प्रोसेस ऑफ आयरन आर. क्लिनिंग प्रोसेस म्हणजे काय? प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन म्हणजे काय? शुद्धीकरण. बरोबर. म्हणजे आपण अशुद्ध लोह्यापासून शुद्ध लोहा बाहेर कसे काढता येईल याची प्रोसेस म्हणजे प्युरिफिकेशन प्रोसेस. समजलं का आता? Yes, sir. समजलं आता? हो. तर प्युरिफिकेशन प्रोसेस हे 3 प्रकारचे असतात. एक ग्रॅव्हिटी, दुसरी मॅग्नेटिक आणि स्मेल्टिंग. किती प्रकारचे असतात?
जे लोहा शुद्धीकरणाची जे प्रोसेस आहे ते किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचा. 3 प्रकारचे असतात. एक ग्रॅव्हिटी, दुसरी मॅग्नेटिक आणि स्मेल्टिंग. स्मेल्टिंग म्हणजे वितळवणे. स्मेल्टिंग म्हणजे काय करणे? वितळवणे. वितळ तर आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या आता. 3 प्रकार आहेत. 3 प्रकार तुम्हाला बिलकुल इझिली बिलकुल समजून सांगतो मी की इकडे लक्ष द्या. आवाज येत आहे का माझा? येस सर. हो. हम्म. तर इकडे अगोदर पहिले लक्ष द्या की प्युरिफिकेशन प्रोसेस म्हणजे मेटल शुद्धीकरण प्रोसेस ही 3 प्रकारची आहे. एक ग्रॅव्हिटी सेपरेशन आणि मॅग्नेटिक आणि बाय स्मेल्टिंग. आता इकडे लक्ष द्या तुम्ही. ग्रॅव्हिटी, मॅग्नेटिक आणि स्मेल्टिंग या 3 प्रोसेस आहे. आता मी तुम्हाला या 3 प्रोसेस मी इथं समजून सांगतो की एक या आता बुकवर लक्ष द्या की 1 नंबरची आहे ही कोणती आहे? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? हं. लोहा हं. पाण्यावर तरंगणार आहे का? नाही. नाही. हा. तर इकडे लक्ष द्या. पहिली प्रोसेस आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी बद्दल आपण माहिती घेऊ की ग्रॅव्हिटी प्रोसेसने आपण मेटल शुद्धीकरण करू शकतो. समजा आपल्याला हा एक खनिज आहे. हा म्हणजे काय? खनिज आहे, दगड आहे. हम्म. बरोबर? हा एक हो. काय आहे? दगड आहे, खनिज आहे. याच्यामध्ये आपल्याला किती 40% लोहा आहे ल आणि बाकीची मेटल आहे. 40% मेटल आहे आणि 60% काय याच्यामध्ये? आयरन आर. येस. अशुद्धी. अशुद्धी आहे. येस सर. बरोबर? आता इकडे लक्ष द्या की ग्रॅव्हिटी प्रोसेस मध्ये या खनिजाला पूर्णपणे बारीक केला जातो, पूर्णपणे पिसल्या जातो. समजलं आता? हो. येस सर. पावडर. जसं आपण गव्हापासून पीठ तयार करतो ना, येस सर. पावडर. त्या प्रकारे या खनिजाला असं पिसल्या जातो का तो पूर्ण बिलकुल बारीक तयार केला जातो, त्याचा चूर्ण तयार केला जातो. बरोबर? हो. आणि ग्रॅव्हिटी प्रोसेस मध्ये काय केलं जातं की ह्या तेज धारदारवाला पाणी जो आहे म्हणजे जो वाहता पाणी म्हणतात त्याला, येस सर. वाहता पाणी असा एक स्ट्रक्चर तयार केला जातो. आणि समजा या खनिजामध्ये याचा बिलकुल एकदम बारीक भुकटी तयार केल्यानंतर ही बारीक भुकटी जर वाहता पाण्यामध्ये आपण जर टाकलो तर काय होईल? जड वस्तू खाली बसेल आणि हा. हलकी वाढ. याच्यामधले जे लोह्याची मात्रा आहे, याच्यामधली जे खनिजामधली जे लोह्याची मात्रा आहे, लोहा हा काय असतो वजनाने? जड. जड असतो. बरोबर? त्याच्यामुळे हा वाहता पाण्यात लोहा खाली बसून जाईल. बरोबर? हो. हा. आणि याच्यामध्ये जे अशुद्धी आहे ती हलकी असल्यामुळे पाण्यावर तरंगून हे वाहून चालली जाणार. येस सर. समजलं का आता मला काय म्हणायचं आहे? हो. मांदाडे साहेब समजलं का? येस सर. अरे, मेटल प्युरिफिकेशन प्रोसेस हे 3 प्रकारचे आहेत. बाय ग्रॅव्हिटी, मॅग्नेटिक आणि बाय स्मेल्टिंग. तर याला काय केलं जातं? खनिज, आपल्याला खनिजाचे प्रकार माहित आहे. मॅग्नेटाइट, सिडेराइट, बरोबर? लिमोनाइट, Yes, sir. पॅराइट. हा, हे सगळे खनिजाचे प्रकार आहेत. तर हा खनिज आहे. तर त्या खनिजाला एकदम बारीक केला जातो भुकटीसारखा. आणि ते भुकटी वाहत्या पाण्याचा एक स्ट्रक्चर तयार केला जातो. असा वाहत्या पाण्याच्या स्ट्रक्चर मध्ये तो सोडला जातो. आणि या खनिजाच्या भुकटीमध्ये जे लोह्याचे कण आहे ते खाली बसून जातील वजन असल्यामुळे. बरोबर? आणि त्याच्यावरती Yes, जे sir. अशुद्धी हलकी असल्यामुळे पाण्यावर वाहून चालली जाईल. बरोबर? येस सर. येस सर. म्हणजे हा लोहा आपल्याला ओरिजिनल कुठं मिळालेला आहे? पाण्याच्या खाली. हम्म. हो. म्हणजे अशुद्धी आणि लोहा आपल्याला वेगवेगळा करता आला. येस सर. हा. तर ही पहिली प्रोसेस झाली. बरोबर? आता दुसरी प्रोसेस कोणती आहे? मॅग्नेटिक.
दुसरी प्रोसेस कोणती आहे? मॅग्नेटिक. मॅग्नेटिक. आता हा तर बिलकुल सिंपल आहे. हा काय बिलकुल सिंपल आहे. मॅग्नेटिक प्रोसेस मध्ये असा एक मॅग्नेटिक बेल्ट लावला जातो. मॅग्नेटिक बेल्ट समजला आता? हो. आणि सेम खनिजाची जे भुकटी आहे तयार केली जाते. खनिजाची काय तयार केली जाते? भुकटी Powder. तयार केली जाते. पावडर तयार केला जातो आणि तो पावडर या बेल्ट वर टाकला जातो आणि हा बेल्ट फिरत असतो. हा बेल्ट काय असतो? फिरत असतो. फिरत असतो. बेल्ट कसा आहे? मॅग्नेटिक आहे. मॅग्नेट म्हणजे काय? चुंबक. चुंबक. मग लोहा काय करेल? या बेल्ट वर चिपकेल येस सर. आणि बाकीची अशुद्धी बेल्ट वर चिपकणार आहे का? नाही. खाली पडून जाईल. बरोबर आहे? Yes, sir. समजलं का मी काय म्हणत आहे? हो. अरे हा मॅग्नेटिक म्हणजे बेल्ट हा मॅग्नेटिक बेल्ट आहे. तर मॅग्नेटिक चुंबकाचे बेल्ट वर तो जर पावडर टाकला तर हा जो मेटल आहे तो चुंबकाला चिपकते. हो. लोह चुंबकाला मेटल चिपकते. त्यामुळे जे मेटलचे कण आहे हे बेल्ट वर राहतील आणि बाकीचे जे अशुद्धी आहे ते काय होईल? ऑटोमॅटिकली खाली पडून जाईल. Yes, sir. हो. तर अशा पद्धतीने मॅग्नेटिक पद्धतीने आपण लोहा आणि अयस्क मधली जे अशुद्धी आहे ते वेगवेगळी करू शकतो. 2 प्रोसेस समजल्या का तुम्हाला? येस सर. Yes, sir. बाय ग्रॅव्हिटी आणि मॅग्नेटिक प्रोसेस मध्ये, बाय ग्रॅव्हिटी आणि बाय मॅग्नेटिक प्रोसेसने आपण मेटल प्युरिफिकेशन करू शकतो. म्हणजे जे आयरन आर मधले जे लोह्याची मात्रा आहे आणि अशुद्धी आहे ते वेगवेगळी करू शकतो. बरोबर? Yes, sir. हा. आणि तिसरी प्रोसेस कोणती आहे? तिसरी प्रोसेस कोणती आहे? स्मेल्टिंग. स्मेल्टिंग म्हणजे वितळवणे. स्मेल्टिंग म्हणजे काय करणे? वितळवणे. वितळवणे म्हणजे त्याला गरम करून वितळवून सुद्धा आपण मेटल प्युरिफिकेशन प्रोसेस करू शकतो. तर वितळवण्याची कोणती प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगितली आता अगोदर एक्सप्लेन करून? Yes, sir. Furnace. आठवते काही? येस हो. सर. बरोबर. हम्म. तर बाय स्मेल्टिंग प्रोसेस मध्ये कोणत्या फर्नेसचा उपयोग केला जातो? लास्ट. ब्लास्ट फर्नेसचा उपयोग केला जातो. आणि ब्लास्ट फर्नेस ची साईज बघा, साईज. ब्लास्ट फर्नेसची साईज हे त्याची हाईट 25 ते 40 मीटर असतो. ब्लास्ट फर्नेसची हाईट किती मीटर असतो? 25 ते 40 मीटर. आणि त्याचा व्यास म्हणजे गोलाई, डायमीटर. डायमीटर हा 6 ते 9 मीटर असतो. किती असतो? 6 ते 9 मीटर 9 ते असतो. 6 म्हणजे हे मीटर. ब्लास्ट फर्नेस खूप 6 ते 9. आकाराने खूप मोठी असतो. बरोबर आहे? Yes, sir. हा. तर आता बघा याच्यामध्ये मी एक सोप्या पद्धतीने समजून सांगतो. त्याच्यानंतर मी एक पीडीएफ तयार करून ग्रुपवर पाठवतो. ते वाचा म्हणजे तुम्हाला क्लिअर समजून जाईल की हे प्युरिफिकेशन प्रोसेस काय आहे. बरोबर? तर आपण तिसरा हो. प्रकार पाहून राहिलो, स्मेल्टिंग. बाय स्मेल्टिंग ग्रॅव्हिटीचं पण समजून सांगितलं मी, मॅग्नेटिक पण समजून सांगितलं. आणि बाय स्मेल्टिंग पद्धत अशी आहे की फर्नेस मध्ये हा टेम्परेचर किती असतो? 300 ते 1800 डिग्री सेल्सिअस एवढा टेम्परेचर कशाचा असतो? फर्नेसचा असतो. बरोबर? Yes, sir. हा. तर याच्यामध्ये प्युरिफिकेशन प्रोसेस साठी मेलेल्या जनावरांचे हाड म्हणजे मरे हुए जनावरों की हड्डिया. समजलं का आता? येस हो. सर. हा. मेलेल्या जनावरांचे हाड याच्यामध्ये टाकले जातात आणि याच्यामध्ये कोळसा म्हणजे कोल. समजते तुम्हाला? येस हो. सर. हा. कोळसा आणि मेलेल्या जनावरांच्या हड्ड्या याच्यामध्ये टाकले जातात. आणि या भट्टीचा टेम्परेचर
भट्टी म्हणजे फर्नेस. या फर्नेसचा टेम्परेचर 300 ते 1800 अंश सेल्सिअस पर्यंत केला जातो, कारण तेवढ्या टेम्परेचरवर ते जो खनिज आहे तो खनिज काय झाला पाहिजे, वितळला पाहिजे. लावायचं. खनिज काय झालं पाहिजे, वितळलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर कोल आणि मेलेल्या जनावरांची हाडं या फर्नेस मध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती काय केला जातो की हा खनिज याच्या भट्टीमध्ये टाकला जातो. मग भट्टीचा टेम्परेचर 300 ते 1800 अंश सेल्सिअस होतपर्यंत तो खनिज पूर्णपणे त्या भट्टीमध्ये काय होतो, वितळतो. पडतो. वितळून जातो. बरोबर, समजलं आता? येस सर. हो. हा, तर वितळून जातो म्हणजे हे बघा, आता मी दुसरी डायग्राम तुम्हाला एक समजून सांगतो. हा आहे टॅग होल. त्या- हा, आणि स्लॅग. याच्या मधामध्ये असते स्लॅग. स्लॅग म्हणजे अशुद्धी. अशुद्धीला इंग्लिश मध्ये स्लॅग म्हणतात. Yes. हा, हे तुमची फर्नेस आहे. हे काय आहे, फर्नेस. फर्नेस. ही फर्नेस आहे या प्रकारचे. याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, कोल टाकलेला आहे, मेलेल्या जनावरांची हड्डिया, हाड आणि जो काही खनिज आहे तो याच्यामध्ये टाकलेला आहे. बरोबर. येस सर. तर या भट्टीचा टेम्परेचर 300 अंश सेल्सिअस पासून 1800 अंश सेल्सिअस पर्यंत हे भट्टी तापल्यानंतर हा जो खनिज आहे, हे खनिज काय होऊन जाणार, पूर्णपणे वितळून जाणार. हम्म. बरोबर. वितळल्यानंतर हा जो लोहा आहे, हा लोहा शुद्ध लोहा याच्या खाली बसणार. बरोबर. येस सर. शुद्ध लोहा याच्या खाली बसणार आणि या खनिजामधली जे अशुद्धी आहे ते वरती तरंगणार. तरंगेल की नाही, येस सर. वरती असेल. लोहा हा खालच्या बाजूने असेल शुद्ध लोहा, आणि वरती अशुद्धी असेल. तर अशुद्धी हे याच्यामध्ये एक होल असते, त्याला स्लॅग होल म्हणतात. अशुद्धी हे स्लॅग होल मधून बाहेर पडून जाते. बरोबर. जे तरंगणारी अशुद्धी आहे हे स्लॅग होल मधून पूर्णपणे बाहेर पडून गेल्यानंतर फर्नेस मध्ये राहिला का, शुद्ध लोहा. अरे अशुद्धी बाहेर पडल्यानंतर फर्नेस मध्ये राहिला का, शुद्ध लोहा. येस सर. तर हा शुद्ध लोहा या टॅग होलच्या मार्फत बाहेर काढला जातो. समजला आता? येस सर. ही झाली बाय स्मेल्टिंग प्रोसेस. काही डाऊट? नाही. तर आता समजलं तुम्हाला की जो काही कच्चा लोहा आहे, या कच्च्या लोह्याला प्युरिफिकेशन प्रोसेसद्वारे कोणकोणत्या पद्धतीने त्याला प्युरिफाय म्हणजे शुद्ध केला जातो. समजलं का आता? याला 3 पद्धतीने शुद्ध केला जातो. एक ग्रॅव्हिटी, दुसरा मॅग्नेटिक आणि बाय स्मेल्टिंग. ग्रॅव्हिटी मध्ये काय केला जातो, ग्रॅव्हिटी प्रोसेस मध्ये काय केला जातो, पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने लोहा काढला जातो. हा, पाण्याच्या वाहत्या खनिजाला पहिले पूर्णपणे बारीक केला जातो आणि वाहत्या पाण्यावर त्याला टाकला जातो. म्हणून लोहा वजन असल्यामुळे तो पाण्याच्या खाली बसतो आणि जे त्याच्यामधली अशुद्धी आहे ते वाहत्या पाण्यासोबत काय चालली जाते, वाहून चालली जाते. बरोबर. आणि दुसरा Yes. मॅग्नेटिक मध्ये काय असतो, मॅग्नेटिक मध्ये पण तेच प्रोसेस आहे, पण पाण्याच्या ठिकाणी मॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिक बेल्टचा वापर केला जातो. बरोबर. येस सर. जो काही लोहा आहे तो मॅग्नेटवर चिपकतो आणि अशुद्धी ते खाली पडून जाते. आणि बाय स्मेल्टिंग प्रोसेस हे ब्लास्ट फर्नेस ते तुम्हाला मी आता समजावून सांगितलं. बरोबर. येस सर. आता इकडे लक्ष द्या. थोडेसे 2-3च पॉइंट आहेत. आता झालं समजा. काऊन जगनाडे, आवाज येत आहे? जगनाडे, हॅलो, आवाज येत आहे का जगनाडे?
हॅलो, कुठेतरी गेला असेल. माझा आवाज येत आहे का दोघांना? मला येत आहे सर, तो कुठेतरी गेला असेल. इकडे लक्ष द्या आता. ते व्हिडिओ मध्ये पाहिल तो. येस सर. आता जसा प्युरिफिकेशन प्रोसेस तुम्हाला समजली ना पूर्ण, हम्म. की अशुद्ध लोह्यापासून, अशुद्ध खनिजापासून शुद्ध लोहा हा कशा पद्धतीने बाहेर काढला जातो, याबद्दलची माहिती तुम्हाला मी आतापर्यंत दिली, बरोबर? येस सर. तर त्याच्यानंतर आता एक छोटासा पॉइंट आहे, प्रॉपर्टीज ऑफ पिग आयरन. प्रॉपर्टीज ऑफ पिग आयरन म्हणजे या ज्या पद्धतीने जो काही लोहा बाहेर निघालेला आहे त्याचं नाव काय आहे मग? अरे या Pig iron. प्युरिफिकेशन प्रोसेसनी जो काही लोहा बाहेर निघालेला आहे त्याचं नाव काय आहे? पिग आयरन. पिग आयरन. पिग आयरन म्हणजे कच्चा लोहा, ज्याचा उपयोग कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी केला जात नाही, बरोबर? कारण हा काय, आपण प्युरिफाय खनिजापासून पिग आयरन तयार केला म्हणजे पिग आयरन हा बिलकुल शुद्ध लोहा आहे का? नाही. नाही, त्याच्यामध्ये पण अशुद्धी आहे. त्याच्यासाठीच आपण त्याचा उपयोग कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी केला जात नाही. त्याच्यासाठी पुन्हा पुढचे प्रोसेस आहेत. ते पुन्हा प्युरिफिकेशन प्रोसेस केल्यानंतर त्याला अजून शुद्ध करून त्याला कोणत्याही कार्यासाठी वापरला जातो. आणि पिग आयरन पासून कास्ट आयरन नाव ऐकले असेल, रॉट आयरन नाव ऐकले असेल, तर या धातू तयार होतात. म्हणजे या मेटलला अजून शुद्ध केला जातो. पण पिग आयरनचा उपयोग डायरेक्टली कुठेही केला जात नाही. समजलं आता? येस सर. हा, तर पिग आयरनचा कुठेही उपयोग केला जात नाही. याचं कारण असं आहे की याचे प्रॉपर्टीज म्हणजे इंटरनल गुणधर्म, आंतरिक गुणधर्म, जे काही पिग आयरनचे गुणधर्म आहे तो काय असतो? ब्रिटल असतो. तो काय असतो? ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त लोड सहन करण्याची क्षमता आहे का? नाही. नाही. किंवा त्याच्यामध्ये भरपूर अशुद्धी असल्यामुळे त्याचा उपयोग कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी केला जात नाही, नाही. बरोबर? आणि याच्यामध्ये कार्बनची मात्रा जास्त असतो. दुसरे गुणधर्म याच्यात काय? याच्यामध्ये कार्बनची मात्रा काय असतो? जास्त असतो. कार्बन म्हणजे काय आता ते समजलं असेल तुम्हाला. येस सर. मी याच्या अगोदर क्लासमध्ये समजून सांगितलं. कार्बन म्हणजे काय? ज्या लोह्यामध्ये कार्बनची मात्रा जास्त असेल तो लोहा जास्त भंगूर असतो, म्हणजे ब्रिटल असतो, बरोबर? तर या दोन गुणधर्मामुळे याचा उपयोग डायरेक्टली केला जात नाही, बरोबर? आणि त्याच्यानुसार पिग आयरन आहे, तर हे पिग आयरनचे प्रकार आहेत काही. तर पिग आयरनच्या प्रकारमध्ये अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याच्या बनावटीनुसार काही प्रकार आहेत. तर एक आहे व्हाईट पिग आयरन, ग्रे पिग आयरन आणि मोटल्ड पिग आयरन. या 3 प्रकारचे पिग आयरन असतात. टाइप्स ऑफ पिग आयरन मध्ये किती प्रकारचे पिग आयरन असतात? 3 प्रकारचे. एक व्हाईट, दुसरा ग्रे पिग आयरन आणि तिसरा मोटल्ड पिग आयरन. तर समजलं का तुम्हाला आता? येस सर. पिग आयरन बद्दल माहिती समजली ना? येस सर. तर मी व्हिडिओ शेअर करतो आणि पीडीएफ पण शेअर करतो. त्याच्यामधून वाचून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, ठीक आहे? तर आजच्या sir. क्लासमध्ये आपण जे माहिती पाहिलेली आहे ते आयरन आर पासून पिग आयरन कशा प्रकारे तयार केला जातो आणि खनिज काय असतो, हा खनिज कुठून प्राप्त केला जातो आणि खनिजाचे प्रकार किती आणि त्या खनिजांमध्ये कोणत्या खनिजामध्ये किती पर्सेंट लोह्याची मात्रा असतो याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली, बरोबर? येस सर. जसं हेमेटाइट मध्ये 50 ते 70%, लिमोनाइट मध्ये 60%, स्पॅराइट मध्ये 48% आणि मॅग्नेटाइट मध्ये 72% आणि पॅराइट मध्ये 40% आणि क्ले आयरन स्टोन मध्ये 40% इत्यादी प्रकारे आयरन आर मध्ये लोह्याची मात्रा असतो. आणि या लोह्याचे
शुद्धीकरण जे प्रक्रिया आहे, शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन, हे किती प्रकारची असतो? 3 प्रकारची असतो. एक हो. ग्रॅव्हिटी, दुसरी मॅग्नेटिक आणि बाय स्मेल्टिंग. ग्रॅव्हिटी मध्ये वाहत्या पाण्यावर खनिजाची भुकटी करून सोडली जातो, म्हणून हा लोहा हा वजन असल्याने तो खाली बसतो आणि अशुद्धी पाण्यासोबत काय जातो? वाहत जातो. त्याच्यामुळे मॅग्नेटिक दुसरी प्रक्रिया आहे मॅग्नेटिक. तर याच्यामध्ये एक मॅग्नेटिक बेल्ट लावला जातो. मॅग्नेटिक बेल्टवर सेम खनिजाची भुकटी तयार करून त्या बेल्टवर टाकली जातो आणि जो लोहा आहे तो बेल्ट मॅग्नेटिक बेल्टला, चुंबकीय बेल्टला चिपकतो आणि बाकीचा अशुद्धी ते खाली पडून जातो. बरोबर? येस सर. आणि बाय स्मेल्टिंग प्रोसेस मध्ये मी ब्लास्ट फर्नेस बद्दल माहिती तुम्हाला दिली की ते बाय स्मेल्टिंग म्हणजे त्या खनिजाला मेल्ट करून म्हणजे वितळवून त्याच्यापासून अशुद्धी आणि लोहा हा वेगवेगळा तयार केला जातो. ठीक आहे. येस सर. तर ठीक आहे, आजचा क्लास इथंच एंड करू आणि उद्याला कास्ट आयरन बद्दल माहिती पाहू. आज जसा पिग आयरन, तर शेवटची माहिती म्हणजे की या सगळ्या खनिजांपासून कोणता लोहा तयार होतो? पिग आयरन. बरोबर? आणि पिग आयरन हा एक कच्चा लोहा आहे. तर याचा उपयोग कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी केला जात नाही. तर याच्यापासून वेगवेगळे अजून प्युरिफिकेशन प्रोसेस करून काय केला जातो? कास्ट आयरन किंवा राट आयरन तयार केला जातो. आणि याचे गुणधर्म सांगितले होते मी. याच्यामध्ये कार्बनची मात्रा जास्त असल्यामुळे तो जास्त ठिसूळ असतो आणि अशुद्धी जास्त असल्याने त्याचा उपयोग कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी केला जात नाही. आणि जे पिग आयरनचे प्रकार सांगितले होते मी, पिग आयरनचे प्रकार अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन म्हणजे बनावटनुसार व्हाईट पिग आयरन, ग्रे पिग आयरन आणि मोटल्ड पिग आयरन बद्दल माहिती सांगितली. ठीक आहे. येस सर. चला एंड करा क्लास. मी व्हिडिओ शेअर करतो, एकदा पाहून घ्या पुन्हा. आणि मी पीडीएफ पण सेंड करतो. ते पीडीएफ तुम्ही बुकामध्ये लिहत चला. ठीक आहे. येस सर. येस सर. ठीक आहे. एंड करून घे क्लास, एंड करून घे.